महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला आहे। महाराष्ट्रामध्ये कोकण बोर्ड दरवर्षीप्रमाणेच यंदाही अव्वल ठरला आहे। याबाबतची माहिती विभागीय सचिवांनी पत्रकार परिषदेत दिली। ऐकूया ते काय म्हणाले। नमस्कार, मी सुभाष चौगुले, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी। मार्च 2025 साली जी 12वीची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे। हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पालकांना आणि विद्यार्थ्यांना आज 1 वाजल्यापासून वेगवेगळ्या 9 संकेतस्थळांवरती आणि बोर्डाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध झालेला आहे। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। त्यांना शिकवणारे शिक्षक असतील, त्यांचे पालक असतील, तर या सगळ्यांचं या निकालाच्या निमित्तानं अभिनंदन करतो। रत्नागिरी विभागामध्ये एकूण 243 कनिष्ठ महाविद्यालय आहेत आणि या 243 कनिष्ठ महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 61 केंद्रांमधून दोन्ही जिल्ह्यांमधून घेण्यात आलेली होती। तर याच्यामध्ये नियमित स्वरूपामध्ये 23,627 विद्यार्थ्यांनी 12वी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती। त्यापैकी 23,563 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसलेले होते, हजर होते, प्रविष्ट होते आणि याच्यामधून 22,797 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि हे उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे हे 96.74 आहे। मला या निमित्तानं सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये विविध 9 राज्य मंडळं आहेत आणि या 9 विभागीय मंडळं आहेत आणि या 9ही विभागीय मंडळामध्ये कोकण विभागीय मंडळाचा निकाल हा अव्वल आहे, 1 नंबर आहे आणि त्याचं शेकडा प्रमाण हे 96.74% आहे। आणि जेव्हापासून कोकण विभागाची स्थापना झाली तेव्हापासून या दोन्ही जिल्ह्यांचा निकाल आहे हा निकाल सगळ्यामध्ये अव्वल असताना आपल्याला दिसून येतो आहे। जर आपण निकालाची वैशिष्ट्ये पाहायची म्हटली तर साधारणतः या परीक्षेला 11,996 मुलं ही प्रविष्ट झालेली होती। त्याच्यापैकी 11,418 मुलं उत्तीर्ण झालेली आहेत आणि यांचं शेकडा प्रमाण आहे 95.50%। आणि हीच तुलना जर मुलींच्या आकडेवारी बरोबर केली तर 11,607 मुली प्रविष्ट झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण मुलींची संख्या आहे 11,379 आहे आणि यांचं शेकडा प्रमाण आहे हे 98.03% आहे। म्हणजे मुलांच्या पेक्षा 2.53% हा मुलींचा निकाल हा अधिक आहे किंवा मुलींनी या निकालामध्ये बाजी मारलेली आहे। जर आपण हा 12वीचा यावर्षीचा जो निकाल आहे ह्या गतवर्षीच्या निकालाबरोबर तुलना केली तर आपल्याला असं दिसून येतं की यावर्षीचा जो 96.74% निकाल आहे हा 0.77% कमी आहे। गेल्या वर्षी हाच निकाल 97.51% होता, म्हणजेच 0.77% इतकी 12वीच्या निकालामध्ये यावर्षी घट झालेली आपल्याला दिसून येते। यावर्षी आम्ही कॉपीमुक्त अभियान आहे हे अतिशय प्रभावीपणे राबवलेलं होतं आणि त्याची परिणिती म्हणून यावर्षी कॉपी केसच्या संख्येमध्ये सुद्धा घट झालेली आहे। जर आपण तुलनाच केली तर गेल्या वर्षी 9 कॉपी प्रकरणं होती, ती केवळ यावर्षी 2च कॉपी प्रकरणं झालेली आहेत। आणि ही परीक्षा घेण्यामध्ये जिल्हा स्तरावरती दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर SP साहेब आणि CEO साहेब आणि शिक्षण विभागाची यंत्रणा, या यंत्रणेमध्ये कार्यरत असलेले डाएटचे प्राचार्य असतील, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना असतील आणि सर्व गट शिक्षणाधिकारी असतील, सर्व प्राचार्य असतील कनिष्ठ महाविद्यालयांचे, यांनी आपली कामं ही चोखपणे बजावलेली आहेत आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडता आली आणि कॉपीमुक्त अभियान हे अतिशय निर्विघ्नपणे राबवता आलं। तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा कोकण विभागीय मंडळानं ह्या 12वीच्या निकालामध्ये बाजी मारलेली आहे। यावर्षीपासून राज्य मंडळाने एक बदल केलेला आहे, तो असा आहे की 12वीच्या विद्यार्थ्याला त्याचा निकाल किंवा त्याचं गुणपत्रक आहे हे गुणपत्रक डिजिलॉकरवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे। तर डिजिलॉकरच्या माध्यमामधून तो आपलं गुणपत्रक हे कायमस्वरूपी किंवा त्याला लाईफ टाईम त्याला ते अवेलेबल असणार आहे। तर या कामी ज्यांनी सहकार्य केलं
असे सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य असतील, त्यांचे सर्व शिक्षक असतील, आमचे वरिष्ठ असतील, राज्यमंडळाचे अध्यक्ष आहेत, राज्यमंडळाचे सचिव आहेत, शिक्षण आयुक्त महोदय आहेत, संचालक महोदय आहेत, त्याचबरोबर शिक्षण मंत्री महोदय आहेत. तर या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं आणि आमच्या कार्यालयातील जे काही अधिकारी आहेत, त्याचबरोबर कर्मचारी आहेत, यांच्या सहकार्यामुळं आम्हाला हा निकाल वेळेमध्ये लावता आला आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये अव्वल येता आलं. त्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो.